अमरावती शहरातील गाडगेनगर परिसरातील प्रगती महाविद्यालयातील खोली क्रमांक 3 मध्ये मतदान सुरू होताच ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला। मशीनचे बटन दाबत नसल्यामुळे मतदान तात्पुरते थांबले। याच मतदान केंद्रावर माजी मंत्री आणि भाजप नेते प्रवीण पोटे यांनी आपल्या कुटुंबासह मतदानासाठी पोहोचले, मात्र मशीन बंद असल्यामुळे त्यांना तातडीने थांबावं लागलं। गेल्या 20 मिनिटांपासून मशीन बंद असल्याने मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते। प्रशासनाकडून तांत्रिक अडचणी दूर करून मतदान सुरळीत पार पडेल याची कारवाई सुरू असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। नाही, पहा, आता टेक्निकल विषय आहे हा। प्रगती स्कूलमध्ये राधानगर या ठिकाणी रूम नंबर 3 मध्ये तो तांत्रिक मशीनचा बिघाड झालेला आहे। मला असं वाटतं की 5-7 मिनिटांमध्ये किंवा 10 मिनिटाच्या आतमध्ये बंद होतील। सकाळी असल्यामुळे खूप काही अशी गर्दी नाही आहे, पण निश्चित जे काही मतदान करण्यासाठी लोक आले त्यांना थोडासा त्रास सहन करावा लागतो। त्याबद्दल काही पण तातडीनं मला असं वाटतं प्रशासन कारवाई करेल। तुमचं सुद्धा सर याच मतदान केंद्रावर मतदान आहे, तुम्ही किती वेळापासून थांबलेले? तुम्ही किती वेळापासून थांबलेले? नाही, मला 5-7 मिनिटं झालेत। आता एक फार जास्त वेळ झाला नाही। आता तसं झाला मला अर्धा तास, कारण सगळे कार्यकर्ते असतात किंवा आपले पदाधिकारी असतात किंवा आता भारतीय जनता पार्टी मतदान करणारी मंडळी असतात, त्यासाठी बोलावंच लागतं। त्यामुळे ते काही फार मोठा विषय नाही, पण एक 10-15 मिनिटांमध्ये लगेच तांत्रिक दुरुस्ती होईल असं मला वाटतं। लोकवाहिनी मीडियाकरिता ब्युरो रिपोर्ट, अमरावती।